आता कोणती भाजी आणली? आज कुठली भाजी आहे? आज ना मी फोडशीची भाजी आणली बाजारातून. कारण आधीची एक कुरडूची रानभाजी झालेली आहे ना, म्हटलं आज फोडशीची करूया. आणि बाजारात खूप ताज्या ताज्या भाज्या आलेल्या आहेत. आणि ही भाजी फक्त माती खूप असते आणि बऱ्याच वेळा धुवून घ्यायची करायच्या आधी. इथे देठाजवळच असते. आणि हे बघा अशी ते काढून घ्यायची सगळी देठ तोडून, म्हणजे जिथे जिथे माती आहे ना तिथे तिथे. आता आपण फोडशीची भाजी बनवत आहोत. फोडशीसाठी लागणारं साहित्य: ही मिरची, लसूण चेचून घेतलेला, कांदा आणि मुगाची डाळ भिजवून घेतली आहे. 1 तास आधी भिजत घातली होती, ती भिजवून घेतलेली आहे. आणि फोडशीची भाजी चांगली 2-3 वेळा धुवून कापून घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल ओतलेलं आहे, तर आपल्याला प्रथम कढईमध्ये मिरची टाकूया. मिरची टाकली की तिखटपणा जरा येतो ना. झाकण ठेवते. लसूण टाकले आतमध्ये. चांगली खरपूस भाजी. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा मस्तपैकी सोनेरी रंगाचा झाला की त्याच्यात आपण प्रथम डाळ घालूया मुगाची. आता कांदा सोनेरी रंगाचा झालेला आहे. आता त्याच्यात मी मुगे आणि 2 मिनिटं ती दमायला ठेवते. बघूया आता मुगाच्या डाळीचा कांदा चांगला एकजीव झालाय का? झालेला आहे. आता आपण त्याची भाजी सोडणार आहोत. घालूया थोडंसं. आणि आपण भाजी चांगली परतून घेऊया. भाजी थोडी आळेल ना? हो, ही पण आळेल थोडी. पालेभाजी सगळ्याच आळतात रे. ही परतून घेऊन झाकण ठेवूया. आणि सगळ्या पालेभाज्या मंद गॅसवरच करायच्या, एकदम फास्ट गॅसवर नाही करायच्या. पाणी सुटतं सगळ्या पालेभाज्यांना. आपण थोडा वेळ अजून झाकून ठेवूया. कारण 5 मिनिटं झाले तर आपण डाळ शिजले का बघूया भाजीतली. चांगली शिजलेली. आता त्याच्यात आता खोबरं घालू. एक खोबरं. एकदम सिंपल रेसिपी. कांदा, मिरची, लसूण आणि आता फक्त आपण वरतून किसलेलं खोबरं टाकलंय. थोडं सगळं लावून झाल्यावर ही भाजी मंद गॅसवर 1 मिनिट झाकण लावून ठेवू आणि बंद करू गॅस. चपाती तांदळाची. इतर भाज्यांप्रमाणे पावसाळ्या भाज्यांसारखं ही भाजी सुद्धा आपण चपातीवर खाऊ शकतो. भाजी मस्त झालेली, काही लागत नाही, छान दिसते. ही आहे फोडशीची भाजी. फोडशीची भाजी चटणी बरोबर किंवा लोणच्या बरोबर खाऊ शकतो. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.